नमस्कार मित्रांनो, तुम्ही आत्ता परमेश्वर वाहुळ यांचा व्हिडिओ बघितला. त्यातून तुम्ही समजून घेतला असेल की भारतीय मजदूर संघ म्हणजे काय आहे. हलक्यात घेऊ नका. त्याला पण कळालं की आपण ज्या व्यक्तीवरती टीका केली ती व्यक्ती किती स्ट्रॉंग आहे. हे इतर नाही, सगळ्या संघटनेनी ना समजून घ्या. ही खाकी वर्दी कोणी आणली, काय आणली, हे सगळं फक्त सगळ्या सुरक्षा रक्षकांना माहीत आहे. तुम्ही फुकटची अफवा दौडू नका. आणि तुम्ही काल केलेलं कृत्य का सुरक्षा रक्षकांना युनिफॉर्म भेटू शकत नाही, हाच तो परमेश्वर वाहुळ त्यांनीच हे कृत्य केलं होतं. का भेटू शकत नाही, का भेटू शकत नाही, का आम्ही दिलं ना. मग काल आम्ही दिलं, तुम्ही का फुकटची चर्चा करता. अरे ठीक आहे, तुम्ही काय केलं ना आम्ही काय केलं, पण होत आहे ना. पण तुम्ही सुरक्षा रक्षकांना किती तास तिथे थांबून ठेवलं, त्यांचं किती नुकसान झालं याचा तुम्ही विचार केला नाही. तुम्ही सगळ्यात मोठं चुकीचं काम केलेलं आहे. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ आणि भारतीय मजदूर संघ याच्या नादी लागू नका. तुम्ही तुमचे कामं करा. मी गणेश लांडगे, भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेश सचिव, तुम्हाला सांगू इच्छितो, आम्ही जास्तीत जास्त लाईव्ह येत नाही. आम्ही फक्त काम करत असतो. आमचे पदाधिकारी तुम्हाला कधीही लाईव्ह दाखवत नाही. फुकटची फालतूगिरी आम्ही लोक करत नाही. आम्ही रिस्तर पद्धतीने लेखी कारभार करतो. आणि आमचे एकमेव व्यक्ती, एकमेव हुकुमचा बादशाह ॲडव्होकेट विशाल मोहिते साहेब, कधी पण नाव ऐकलं तरी स्माईल येते, नाव ऐकलं तरी स्माईल येते. तुम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवा. या आलतू फालतू गोष्टीवरती आणि इतर गोष्टीवरती नाही. तुम्ही नका करू त्या गोष्टी. मी म्हणत नाही का तुम्ही आमचे मेंबर व्हा, तुमची इच्छा, तुम्ही काम करा. पण एक आहे, तुमच्या पॉईंटवरती जर बळजबरी तुमच्याकडून रजिस्ट्रेशन करत असेल, करू नका. तुमचा ज्यांच्याकडे विश्वास आहे त्यांच्याकडे तुम्ही मेंबरशिप व्हा. आलतू फालतू संघटनेवरती तुम्ही विश्वास ठेवू नका, अजिबात नका. आता हाच परमेश्वर वाहुळ नाव घेतो मी. ॲडव्होकेट विशाल मोहिते साहेबांनी पण नाव घेतलं. ते घेणार नव्हते तरी पण त्यांना भाग पडलं, तरी पण त्यांनी घेतलं. तरी पण मी पण नाव घेतो. पण तुम्ही आलतू फालतू संघटनेवरती नाव घेऊ नका. आणि जिथं तुम्हाला न्याय भेटू शकतो तिथं तुम्ही 100% पावती करा. जास्त काय नाही, पावती 500 रुपयाची करा. आणि तुम्हाला वर्षभराचं काही पण प्रॉब्लेम झाला, बिंदास सांगा, बिंदास लढा. आणि त्या संघटनेला जा बिचारा, मी तुमचा मेंबर आहे, मला न्याय का दिला नाही. तुमचा अधिकार आहे हा. आणि आम्ही तुमच्यासाठी 100% खंबीर आहोत. आणि ह्या बाकीच्या यांच्यावरती आत्ता जस्ट रिप्लाय दिला का माफी मागितली असेल याचा आपण तुम्ही संशय निर्माण करा. का माफी मागितली असेल त्याकरता तुम्ही सगळ्यांसाठी संघर्ष करा. पण आलतू फालतू गोष्टींवरती विश्वास ठेवू नका. कोणतीही संघटना काही पण नेऊ शकते. मी पण आत्तापर्यंत जिथे काम करतो तिथल्या पण पोरांना सांगून आणि त्यांचा विश्वास घेऊन त्यानंतरच पावत्या करत असतो. असं नाही, खोटं नाही. पण हे लोक जे आहे बदनाम करणारे, त्यांच्यावरती विश्वास ठेवू नका. आलतू फालतू संघटनेकडे जाऊ नका. तुम्हाला जिथे तुम्हाला न्याय मिळू शकतो. आणि आत्ता तुम्ही बघा, ॲडव्होकेट विशाल मोहिते साहेबांनी सांगितलं 10,000 ते 20,000 रुपये घेऊन बदल्या करतात. आपल्याकडे तसं नाही. तुम्ही आपली मेंबरशिप घ्या. आणि मेंबरशिप घेतल्यानंतर आपण आपला हक्क, जो हक्क आहे आपला, त्या हक्क मागूया. त्यानंतर बदली करूया. या लोकांसाठी सारखं करू नका. भरतीसाठी पैसे खर्च करू नका.
तुम्हाला सांगतो. संघर्ष करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.